प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मराठा समाज सेवा मंडळातर्फे तिळगुळ वाटपासह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। मराठा समाज सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहात तिळगुळ वाटप आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर समारंभास प्रारंभ झाला। विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी उद्घाटनपर भाषणात मराठा समाजसेवा मंडळाच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली। मला संधी मिळाली की महाविद्यालयामध्ये परवान्याची कमिटी आलेली होती। त्यावेळेस बागोले सरांनी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मला आमंत्रण केलेलं होतं। तर मॅथच्या कमिटी जेव्हा इथं भेट दिलेली होती त्यावेळेस अत्यंत चांगलं त्यांनी नोंद केलेली आहे। महाविद्यालयाची प्रगती मी लहानपणापासूनच करतो। येथे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव ज्या महाविद्यालयाला आहे तिथं कुठल्याही प्रकारची कमी भासणार नाही। आतापर्यंत जास्तीत जास्त प्रगती ह्या महाविद्यालयाने केलेली आहे। मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनी तिळगुळ वाटप आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरव सोहळ्यासंदर्भात मनोगत व्यक्त केलं। आपण दरवर्षी तिळगुळ घ्या आणि गोड बोला। गोड या तिळगुळ कार्यक्रमाला गोड बोलण्याची परंपरा या कार्यक्रमातून आपल्याला निश्चितपणाने मिळते। माणसाने काय गोड बोलणे म्हणजे का गोड बोलावा हा कार्यक्रम का निर्माण झाला, या कार्यक्रमाची मुख्य मागची भूमिका काय, कारण काय बोलू नये आणि काय बोलावं नेमकं या दोन गोष्टीमध्ये तिळगुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम आहे। जोपर्यंत समाज आपल्या कार्याची दखल घेत नाही आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं कर्तृत्व, आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण केलेल्या प्रश्नांची सोडवणूक, या सगळ्या गोष्टींवर मात करत जीवनाच्या कर्मातल्या संकटाला सामना करत माणूस आपल्या परिस्थितीवर गरिबीवर मात करत कर्तृत्वानं जेव्हा समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतो या सगळ्या सत्कार मूर्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान यासाठी आहे। प्रमुख वक्ते हरिभक्त परायणकार श्री गुरु एकनाथ महाराज हांडे यांनी ओघवत्या वाणीतून विचारमंथन घडवलं। आयुष्यामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत। त्याच्यामध्ये पहिली दोन वर्ष वर्षभर, दुसरी 2 वर्ष मोक्ष आहे, तिसरी 2 वर्ष महाप्रसाद आश्रय। संत सहवास मोठ्यांची भेट त्यापेक्षा प्रमुख आहे। मनुष्योत्तम मोक्षोत्तम तो महापुरुष संश्रय दुर्लभ सुगम दुर्लभ मुक्षता दुर्लभ संत समागम दुर्लभ चांगल्याचा सहवास दुर्लभ मुक्षित तुम्हाला मिळाला आहे पण कळला नाही। मुलीचं आहे एक वर्ग असा आहे की हे मला पण कळलं नाही, दुसरं वर्ग याची माहिती काय पत्र मिळालं नाही, तिसरा वर्ग त्याला मिळाला पण नाही कळलं नाही, चौथा वर्ग असा आहे तर तिहे मिळाला, दुसरा वर्ग त्याची माहिती कळलं। तुम्हाला मिळाला आहे पण मिळालं अन्न आयुष्य आणि संसारामध्ये खर्च करतोय। मी कोण आहे, कशाला बाबा येऊन काय केलं पाहिजे, हो शेवटची अवस्था शेवटची कुठला घाला पाहिजे, समाजाकरता कधी देणं लागतोय या भूमिकेतून तो आपल्या ठिकाणी आलेला होतो। समाजाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तित्वांचा सत्कार करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी अरुण राठोड, प्रतीक शिंदे, शिवाजी पवार, एकनाथ घाडगे, सुहास अदमाने, विद्याधर काटकर, प्रकाश माने, देवीदास मेटकरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सत्कारादाखल बोलताना विद्याधर काटकर यांनी मराठा समाजसेवा मंडळास धन्यवाद दिले। त्यानंतर माझं शालेय शिक्षण जे कोकणमध्ये झालेलं आहे, त्याच्यानंतर माझं कॉलेजचं शिक्षण वर्चेला झालं। वर्चेचं कॉलेज झाल्यानंतर मी माझ्या चाळीमध्ये एक छोटासा जनरल स्टोअर सुरू केलेलं होतं। जनरल स्टोअर सुरू केल्यानंतर मी तिथं सगळ्या प्रकारचे सेवेचे बिझनेस करायचो। वेगवेगळ्या सण आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरता नाही आहे। मी खूप साऱ्यांचे बिझनेस करता करता मला एका माझ्या मित्रांनी ओंकार म्हणून एक मित्र होते अनंत ओंकार, त्यांनी मला एक संधी दिली की पुढे तुम्ही आमच्या इथे येऊन मतदानावर चौकात बिझनेस सुरू करा। बोलल्यानंतर आम्ही इथं मर्दाबावडी चौकात चौक माऊलीचं मंदिर आहे त्याच्या समोर क्रॉस कॉर्नरला मी तिथं सिजनेबल व्यवसाय सुरुवात केली। पहिल्या सीझनमध्ये आम्ही उन्हाळ्याच्या टोप्या विकणे, दप्तर विकणे, रक्षाबंधन आले राख्या विकणे, नागपंचमी आली इन्व्हिटेशन सेल्फी विकणे। मी माझं घर, माझे भाऊ बहीण वहिनी आमची सगळी, माझे एक मामा होते आणि सर्वजण मिळून 10-12 जण मिळून राहायचे।
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव नामदेव थोरात, सरचिटणीस महेश माने, सांस्कृतिक समितीचे चेअरमन ज्ञानेश्वर सपाटे तसंच वसंत सावंत, सोनिता साळुंके, रेखा सपाटे, महादेव गवळी, निळकंठ वागचौरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती।